दरम्यान मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलंय। एकीकडे महिला सशक्त व्हाव्यात हव्या असं म्हणतात, तर दुसरीकडे छुप्या पद्धतीने विधेयकाला विरोध करतात असं म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल केलाय। आता काही लोक छुप्या पद्धतीनं त्याला विरोध करायला लागले आहेत। मग काय सांगतात, आमचा महिला आरक्षणाला विरोध नाहीये, पण डिलिमिटेशनला विरोध आहे। त्यांना माहिती आहे की या ठिकाणी हे डिलिमिटेशन झालं नाही तर महिला आरक्षण लागू होऊ शकत नाही। त्यामुळे असे जे लोक आहेत जे खऱ्या अर्थानं महिला विरोधी आहेत, त्यांचा बुरखा पाडण्याचं काम हे या सेशनच्या माध्यमातून, या विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे। कुठल्याही पक्षाचा असो, अशा प्रत्येकाने मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे। अन्यथा मगाशी जे बोललं गेलं भाषणापुरतं या ठिकाणी सांगायचं की नारी सशक्त झाली पाहिजे आणि कृतीमध्ये मात्र त्या ठिकाणी अशा बिलांना विरोध करायचा, अशा प्रकारचं वर्तन बिलकुल चालणार नाही। महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा जाहीर करण्यात आलाय। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र